आज आपण या व्हिडिओमध्ये सामान्य नाम म्हणजे काय बघणार आहोत। तर सामान्य नाम म्हणजेच कॉमन नाउन आणि विशेष नाम म्हणजे काय असतं आणि सामान्य नाम कसं ओळखायचं। जर तुम्हाला एक्झामला विचारलं की या जो काही सेंटेन्स दिलेला असेल त्याचं सामान्य नाव ओळखा, त्याच्यामधलं कोणकोणते सामान्य नाम आहेत ते सांगा, तर तुम्ही कसं ओळखणार आहात, इझिली आपण बघणार आहोत। तर ह्याच्यामध्ये आपण अशी 10 वाक्य घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला याच्या पुढे कधीच कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम मध्ये म्हणजे असं काही प्रॉब्लेम येणार नाही। सो व्हिडिओला सुरुवात करूया। आता सामान्य नाम म्हणजे काय ते पहिल्यांदा बघूया। सामान्य नाम म्हणजेच काय तर कॉमन नाम म्हणजे एखाद्या वस्तू, व्यक्ती किंवा ठिकाणासारख्या सामान्य गोष्टीला दिलेले नाव। म्हणजेच काय तर एखाद्या गोष्टीचं नाव असणार आहे ते, एखाद्या व्यक्तीचं नाव असणार आहे ते, किंवा एखाद्या ठिकाणाचं नाव असणार आहे, पण काय असणार आहे ते सामान्य असणार आहे। प्रॉपर म्हणजे काय तर विशेष नाम, आणि विशेष नाम हे फक्त एकच असतं, सामान्य नाम खूप असतात। ते नाव त्या गोष्टीच्या जातीचा किंवा प्रकाराचा बोध करते। म्हणजेच काय तर त्या नावावरून आपल्याला समजतं की ही कोणती गोष्ट आहे किंवा ह्याचा प्रकार काय आहे। ठीक आहे, अशा प्रकारची आपण 10 उदाहरणं बघणार आहोत। आता पहिलं आहे, शाळेत मुलं अभ्यास करतात। आता इथे सामान्य नाम काय येणार आहे तर शाळा आणि मुलं। का? कारण शाळा खूप असतात, मुलं खूप असतात। पण जर इथे आपल्याला विशेष नाम म्हणजेच जर प्रॉपर नाव विचारलं असतं तर त्या शाळेचं नाव आलं असतं आणि विशेष नामामध्ये मुलाचं नाव आलं असतं। सो शाळा खूप असणार आहेत म्हणून ते सामान्य झालं, मुलं खूप असणार आहेत म्हणून ते काय झालं तर सामान्य नाम झालं। सेकंड आहे, शिक्षक मुलांना शिकवतात। आता शिक्षक खूप सारे असतात, मुलं खूप सारी असतात, सो हे काय होणार आहे सामान्य नाम। पण जर इथे शिक्षकाचं नाव सांगितलं असतं तर ते काय झालं असतं विशेष नाम म्हणजेच प्रॉपर नाउन मध्ये गेलं असतं। मुलाचं नाव असतं तर ते पण गेलं असतं आपल्या प्रॉपर नाउन मध्ये। त्यानंतर थर्ड नंबर आहे, बागेत फुले फुलली आहेत। आता इथे काय येणार आहे सामान्य नाम तर हो बाग येणार आहे, कारण बाग म्हणजेच त्या बागेचं नाव नाही सांगितलं। म्हणजेच काय तर त्या गार्डनचं नाव सांगितलं आहे का? नाही, फक्त गार्डन म्हणजेच बाग सांगितलं आहे। फुलं सांगितले, खूप साऱ्या प्रकारची फुलं आहेत, याच्यामध्ये कोणत्याही एका विशेष फुलाचं नाव नाही सांगितलं म्हणून हे काय झालं तर कॉमन नाउन म्हणजेच काय तर सामान्य नाम। त्यानंतर फोर्थ नंबर आहे, रस्त्यावर गाड्या धावत आहेत। आता ह्याच्यामध्ये काय येणार आहे, रस्ता येणार आहे आणि गाड्या येणार आहे। रस्ते खूप सारे असतात, कोणत्याही विशेष रस्त्याचं नाव नाही सांगितलं आहे किंवा कोणत्याही विशेष गाडीचं नाव नाही सांगितलं, त्यामुळे हे काय झालं आहे तर सामान्य नाम। त्यानंतर फिफ्थ नंबर आहे, बाजारात फळं मिळतात। आता इथे काय येणार आहे बाजार आणि फळं। का? कारण बाजार म्हणजे मंगळवार बाजार असेल, बुधवारचा बाजार असेल, आठवडी बाजार असेल, महिन्याचा बाजार असेल, सो त्या बाजाराचं नाव काय आहे ते नाही सांगितले, फक्त आपल्याला सांगितलं आहे की बाजार। आणि फळांची पण खूप नावं आहेत, मग फक्त आपल्याला काय सांगितलंय की फळं मिळतात। सो हे काय होणार आहे आपलं सामान्य नाम म्हणजेच कॉमन नाउन। ह्याच्यातून कोणत्याही एका विशिष्ट व्यक्तीचा किंवा विशिष्ट जागेचा, प्लेसचा बोध होत नाही, त्यामुळे हे काय असणार आहे आपलं सामान्य नाम। त्यानंतर 6 नंबरचा आहे, पुस्तकात खूप गोष्टी आहेत। आता इथे सामान्य नाम काय येणार आहे पुस्तक आणि गोष्टी, कारण पुस्तकात सांगितले, कोणत्याही विशिष्ट पुस्तकाचं नाव नाही सांगितलं आहे। सो पुस्तकं खूप सारी असतात, गोष्टी खूप साऱ्या असतात, त्यामुळे हे कशामध्ये जाणार आहे तर सामान्य नाम मध्ये जाणार आहे। त्यानंतर आहे, गावात शेत आहेत। आता गावाचं नाव सांगितलं आहे का? नाही, कारण खूप सारी गावं असतात, खूप सारी शेतं असतात, त्यामुळे हे कशामध्ये जाणार आहे तर आपल्या सामान्य नाम मध्ये जाणार आहे। त्यानंतर 8 नंबरचा आहे, प्राणी संग्रहालयात वाघ असतात। आता प्राणी संग्रहालय म्हणजेच काय, जे झू वगैरे आहे ते खूप असतात, म्हणजे प्रत्येक झूचं, प्रत्येक प्राणी संग्रहालयाचं नाव असणार आहे। सो इथे आपल्याला विशेष नाव दिलं आहे का तर नाही, त्यामुळे खूप सारी प्राणी संग्रहालय असणार आहेत आणि वाघाचं विशेष असं नाव नाही सांगितलं आहे, त्यामुळे वाघ खूप सारे असणार आहेत, त्यामुळे हे कशामध्ये जाणार आहे आपलं सामान्य नाम म्हणजेच काय तर कॉमन नाउन मध्ये जाणार आहे। त्यानंतर आहे 9th नंबर, घरात खुर्ची टेबल आहे। मग आता ह्याच्यामध्ये काय येणार आहे घर। मग आता हे कोणत्या घरात आहे हे नाही माहिती, खूप सारी घरं असणार आहेत, प्रत्येकाकडे खुर्ची टेबल असणार आहे, त्यामुळे हे कशामध्ये जाणार आहे कॉमन नाउन मध्ये जाणार आहे। 10th नंबर आहे, नदीचं पाणी खूप स्वच्छ आहे। आता ह्याच्यामध्ये काय आहे तर नदी येणार आहे, कारण त्या नदीचं नाव नाही दिलेलं, आणि पाणी, ते पाणी कसं आहे किंवा त्या पाण्याचं नाव नाही दिलं, जसं की खारट पाणी, गोड पाणी, हे काही नाव आहे का तर नाही, त्यामुळे पाणी हे कशामध्ये येणार आहे कॉमन। आता लक्षात ठेवायचं की सामान्य नाम मध्ये सामान्य नाम म्हणजेच काय तर जे कॉमनली वापरलं जातं, म्हणजेच काय का कॉमन नाउन आहे। आपण जसं की शाळा, घर, झाडे, फुले, फळे
ही जी आहेत, कारण त्याच्यामध्ये विशेष असं कोणाचं नाव नाही सांगितलं, तेव्हा ते कशामध्ये जातं तर सामान्य नाममध्ये. अशा प्रकारे तुम्हाला जर एक्झामला आलं तर सामान्य नाम ओळखा, तर तुम्ही अशा प्रकारे ओळखू शकता. आय होप तुम्हाला सामान्य नाम म्हणजे काय आणि ते कसं फाइंड आउट करायचं हे समजलं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.